गुड मॉर्निंग. थेट देवबागवरून आपलं चेकआउट झालं. आता 2 दिवस आपण देवबागला होतो. देवबाग, मालवण, तारकर्ली, त्यानंतर आपण गेलो खवणे बीचला कायाकिंगसाठी. वालावलचं लक्ष्मीनारायण मंदिर बघितलं आपण. आई भराडे देवीचं मंदिर बघितलं. कांदळगावचं रामेश्वर मंदिर आहे ते बघितलं. 2 दिवस आपण मंदिरं आणि बीचेस केले. तर आता इथून आपण चाललो आहे पहिल्यांदा देवबाग संगमला. देवबाग संगममध्ये थोडा टाईम स्पेंड करू. त्याच्यानंतर जाऊ मुंबईला. आता आपण चाललो आहोत बीच. काय करणार बीच वरती जाऊन? काय खेळणार? आलो देवबाग संगमला. इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. देवबाग पॉईंटवरतीच आहे. देवबाग संगम पॉईंटवरती नाश्ता करू आणि बोट राईड करायचे. बोट राईड करू आपण. पॅकेजेस आहेत वेगवेगळे. 500, 1000, 1500, 2000, 2500. बार्गेनिंग करू शकता तुम्ही इथे. तुम्हाला किती पॉईंट्स फिरायचे त्याच्यावरती यांचं पॅकेज ठरलेलं असतं. तर 300-400 रुपये करतात कमी. जर तुम्ही सांगितलं ना की ग्रुप राईड करायची आहे तर बाकीचे पण असतात पर्यटक, तर त्यांच्याबरोबर शेअरिंग होतं तर होतात कमी तिथे. चला पहिला नाश्ता करू आणि मग जाऊ बोट सफारीला. देवबाग संगमचा असा काही नजारा. इथे बोटिंग आहेत. बोट राईड होते इथे. अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास. तो तिथे क्रोकोडाईल पॉइंट आहे. तो भोगवे बीच आहे बेसिकली. तर मगरीच्या तोंडासारखा आकार आहे म्हणून त्याला क्रोकोडाईल पॉइंट असं म्हणतात. तिथे ते भोगवे बीच. या बोटी चालल्या डॉल्फिन सफारीसाठी आतमध्ये समुद्रात. हा समुद्र आहे इथे आणि ही खाडी कर्ली. तर हा दोघांना संगम आहे म्हणून देवबाग संगम असं म्हणतात. असा नजारा. बोट राईड वगैरे चालू इथे. इथे मी घावणी चटणी मागवली आहे. स्वरूपने वडापाव मागवला त्याचं फेवरेट. आणि हे आहे मिसळपाव. तर चला नाश्ता करू. देवबाग संगमवरतीच बसलोय नाश्ता करण्यासाठी. जिजा स्वरूप तू इथे बस ना. दीदीला बसू दे. दीदी बस. पेट्रोल भरतायत बोटीमध्ये. तयारी चालू आहे सगळे. 2.5 तासाची राईड आहे. करू आपण. निवती रॉक्स वगैरे बघू तिथे. डॉल्फिन सफारी आणि कर्ली बॅकवॉटर. क्रोकोडाईल पॉइंट पण बघू तिथे. तिथूनच जाऊ आपण निवती बीचला. गोल्डन रॉक्स बघायला. प्रिपरेशन चालू आहे सगळं. तयारी चालू आहे सगळी. चला निघू थोड्या वेळात. हा इथे सिगल पॉइंट आहे. स्वरूप दे बघ सिगल बघ. ते पण तिथे आहे. ते बघ वाईट.
निवती किल्ला आहे आणि हे निवती रॉक्स आहे. डॉल्फिन तिथे उडी मारतोय तो बघ दिशा. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ दिसला. हे बघ एकदमच जवळ आहे. हे बघ ते बघ ते बघ ते बघ डॉल्फिन बघ दिसतंय ते बघ. दिसले बाबा डॉल्फिन दुर्गाचे. दिसतील स्वरूप ते असंच बघायचे. दिसले ना डॉल्फिन तिथे 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 कुठे नाही ते बघ बघ ना हे बघ. हे बघ इथे बघ. हा बघ हा बघ जवळ आला बघ. हे बघ इथे. हा बघ इथे दिसेल बघ आता परत. हा बघ हा बघ हा बघ हा बघ दिसला काय. ते बघ लाईन मध्येच आहे. ते बघ 5. ते बघ एकाच लाईन मध्ये आहेत सगळे. ते बघ सेफ्टी मारली बघ त्याने. नाही नाही ते बघ ना एका लाईन मध्ये 4-5 चालले आहेत बघ. ते बघ ते बघ ते बघ तो बघ तो बघ तो बघ लाईन मध्ये चालले ते. भरपूर दिसले डॉल्फिन. पैसे वसूल झाले. ते बघ किती आहेत तिथे. आपण आलो निवती रॉक्स बघायला. हे निवती रॉक्स आहेत. गोल्डन रॉक्स म्हणतो त्याला. सूर्याची किरण पडल्यानंतर हे थोडे सोन्यासारखे कलर होता त्याचा. पिवळा कलर गोल्डन. हे गोल्डन रॉक्स फेमस आहेत निवतीला. आणि हा निवती बीच आहे. इथे पारंपरिक मासेमारी होते इथे निवती बीचवरती. फेमस आहे तर आपण एक साठी तर आपण
खूप सारे डॉल्फिन होते, बरंच होतं. म्हणजे जे अप्रॉक्स तरी 30-40 डॉल्फिन मिळाले असते बघायला. खूप होते, ग्रुपचे सकट होते डॉल्फिन, ग्रुप होते. 5-5, 6-6 एकाच वेळेला दिसवते डॉल्फिन. वर्थ होतं पण छान होतं. झालं आपलं गोल्डन रॉक्स, न्यूट्री बीच, न्यूट्री बंदर आणि डॉल्फिन सफारी करतो. आपण चाललो आहोत आता परत कार्ली खाडीमध्ये, बॅकवॉटरमध्ये. तिथे 3-4 स्पॉट आहेत. मोरेश्वर आयलंडला उतरलो आपण इथे वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. बघू शकता मागे ॲक्टिव्हिटी होतात इथे, आणि इथे कायाकिंग होते. तर बघू, बार्गेनिंग करू वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसाठी किती कमी करता येईल ते, त्यानुसार करू आपण ठरवू. चला, 1 तास आहे आपल्याकडे इथे. त्याने सांगितलं आम्हाला 1-1.25 तास लागेल इथे ॲक्टिव्हिटीसाठी. तुम्ही या आरामात. त्यांचा नंबर घेतला आहे, कॉल करून त्यांना सांगू तुमची ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली तर मग ते बोर्ड घेऊन येतील परत. चला ॲक्टिव्हिटी करू. हे समोर बघतायत ते हाऊस ऑन वेव्ज आहेत. 4 रूम्स आहेत इथे एकाच प्रकारच्या AC, आणि हे कपलसाठी खूप छान आहे. दिवसाचं भाडं आहे साधारण 3,500 ते 4,000 रुपये. सीझननुसार हे वर खाली होत राहतं, पण कपलसाठी खूप सुंदर आहे. ही समोर दिसत आहे ही महालक्ष्मी हाऊसबोट आहे. महालक्ष्मी हाऊसबोट ही मालवणमधील एकमात्र हाऊसबोट आहे. इथे 2 रूम्स आहेत, डिलक्स रूम. तिथे तुम्ही टाईम स्पेंड करू शकता बोटीवरती. दिवसाचं साधारण भाडं आहे 15,000 रुपये. आपली अजून काही बोट सफारी संपत नाही आहे. 2.5 तास झाले आपण बोटीवरतीच आहोत. निघायचं आहे मुंबईला. साधारण 4-4:30 वाजले आहेत. ॲक्च्युली खूप उशीर झाला आहे, पण लवकरात लवकर निघू. सकाळी मुंबईला 7-8 वाजेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू. बघू रस्त्याची काय अवस्था आहे त्यानुसार ठरवू. मध्येच एक ब्रेक घेऊ जेवणासाठी, आणि नंतर मग सुसाट डायरेक्टली मुंबईला जाऊ. चला. आपण निघालो आता मालवणवरून. निघालो तर दुपारी, पण वाजले संध्याकाळ. इथे चिकू सावली म्हणून रेस्टॉरंट आहे इथे. आपण एक ब्रेक घेतला इथे जरा. तिथे नारळ सोलायचं मशीन होती, गावात नारळ घेतलं सुकी, सोलतोय ते आता. चांगलं सोलून निघतं नारळ पटापट.
पटकन निघते ते बघ.